नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया पाटील. आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी इथे तुम्हाला गवारची भाजी मी कशी बनवते ती शेअर करत आहे. प्रथम एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये जिरेची फोडणी दिली. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून त्यामध्ये ॲड केले. ते खरपूस भाजेपर्यंत त्याला परतवून घेतलं. त्यानंतर जी गावठी गवार मी साफ केली होती ती त्याच्यामध्ये ॲड केली. ती पण छान अशी खरपूस भाजेपर्यंत परतवून घेतली, बघू शकता तुम्ही इथे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट म्हणजे कोल्हापुरी लाल तिखट 3 चमचे ॲड केलं. त्यानंतर हळद अर्धा चमचा ॲड केली. ते छान असं हाय फ्लेमवर परतवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं. पाणी ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यामध्ये. त्यानंतर बटाट्याचे बारीक बारीक काप केले होते ते ॲड केले आणि छान असं हलवून घेऊन भाजी झाकण ठेवून शिजायला ठेवली. अर्धी शिजत आल्यानंतर भाजी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलं. कोल्हापूर भागामध्ये जास्त करून शेंगदाण्याचं कूटच भाजीमध्ये वापरतात. काहीतरी मोठा कार्यक्रम किंवा चिकन मटण असेल तरच मसाला वापरला जातो, नाहीतर एरवी सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त प्रमाणात वापरतात किंवा आपली ती डाळ कोणती तूर डाळ ॲड करतात. तर बघू शकता इथे भाजी किती छान अशी टेमठी दिसते आणि चवीलासुद्धा छान झाली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. बघू शकता तुम्ही किती छान भाजी झाली. ही भाजी आपण सहजरित्या टिफिनला देऊ शकतो, म्हणजे असं सांडत बिंडत नाही, म्हणजे डब्यातून बाहेर वगैरे येत नाही. एकीकडे मी चपात्या बनवून घेतल्या, 7-8 चपात्या बनवून घेतल्या. त्या बनवेपर्यंत 15 मिनटं लागली मला. त्यानंतर आता इथं बघू शकता चपाती कशी छान फुगते ती. सगळ्या चपात्या बनवून घेतल्यानंतर ह्यांचा टिफिन भरून घेतला. पुढं मी तुम्हाला शेअर केलं आहे मी कसा टिफिन भरला आहे तो. तर असेच आणखीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज. चला तर मग बाय. पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.